गोव्याची आहे मुळात. ओके. तर मी गोव्यात फोंडा नामक एक गाव आहे, त्या फोंड्यात बांदिवड्यात मी राहते. मी आज सकाळी उठले आणि मी आवरलं आणि मी सेटवर आले. मी माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक केलंय 5वीत असताना. मी पहिल्यांदा ऑडिशनला आले होते फिल्म सिटीत जेव्हा मी 20 वर्षांची होते हो. आणि ह्याच सेटवरती आले होते. कोठारे विजनमध्येच मी एका ऑडिशनसाठी आले होते. तर अशी चालली आणि मोठं एक सांबर मला दिसलं. अजूनही मला बिबट्या दिसला नाहीये, मला फक्त आता बिबट्या बघायचं बाकी आहे. बाकी मला मोर दिसलाय, सेटवर बऱ्याचदा साप आलेले आहेत, कॅमेरा समोर असेल, कॅमेरा मागे असेल, काहीही. पण ह्याच फील्डमध्ये यायचं होतं. कपडे धुणं, कारण मी इकडे काही वॉशिंग मशीन वगैरे फारसं वापरत नाही. सिरियसली तू या टाइम मध्ये सुद्धा 2026 मध्ये हाताने कोण कपडे धुतं? मी म्हणते हे मेडिटेशन आहे. म्हणजे तुम्हाला फक्त आयुष्यात वेळ मिळाला आणि तुम्ही तुमची कामं स्वतःची स्वतः केलीत ना, त्याच्या इतकं उत्तम तुम्हाला अजून म्हणजे काही. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांची लाडकी गिरिजा म्हणजे नशीबवान या मालिकेमधली अभिनेत्री नेहा नाईक आज आपल्या बरोबर. पहिले तर खूप खूप स्वागत आहे नेहा तुझं. थँक्यू. नमस्कार. बरं, हा गोड चेहरा मुळात या मालिकेशी जोडला कसा गेला? इथून सगळा तुझा प्रवास सिनेसृष्टीचा कसा सुरू झाला? या सगळ्यावर आज गप्पा मारणार आहोत. पहिले तर फिल्म सिटी कशी वाटते तुला? मजा येते रोज फिल्म सिटीला येऊन शूट करणं? खूप थ्रिलिंग आहे माझ्यासाठी, कारण कालचाच किस्सा आहे हा. घरी जात होते आणि अराउंड एक 12-12:15 असं पॅकअप झालं आमचं रात्री आणि जात होते. बरं, मी इथे स्कूटी घेऊन आले. सो मी स्कूटीवर ट्रॅव्हल करते कारण मी जवळ राहते. सो जाता अशी चालली आणि मोठं एक सांबर मला दिसलं. अजूनही मला बिबट्या दिसला नाहीये, मला फक्त आता बिबट्या बघायचं बाकी आहे. बाकी मला मोर दिसलाय, सेटवर बऱ्याचदा साप आलेले आहेत, वेगवेगळे. तो एक स्पायडर, एक एवढा साधारण हाता एवढा एक स्पायडर येऊन गेलाय. सो आणि काल मला फायनली हरीण म्हणजे सांबर दिसलेलं आहे आणि ते खरंच सांगते मी, ते जवळजवळ 6 फूट वगैरे हो होतं. का? एवढं उंच आणि असं मस्त होतं आणि मला पहिल्यांदा जरा भीती वाटली. पण मी असं जवळून त्याला बघताना मला आनंदही झाला, की असे वेगवेगळे प्राणी आपल्याला पाहायला मिळतायत. सो खूप थ्रिलिंग आहे शूट करणं इथे आणि फिल्म सिटीशी माझं खूप आधीपासनं नातं जुळलं गेलं आहे. ह्याचं कारण मी पहिल्यांदा ऑडिशनला आले होते फिल्म सिटीत जेव्हा मी 20 वर्षांची होते हो. आणि ह्याच सेटवरती आले होते. कोठारे विजनमध्येच मी एका ऑडिशनसाठी आले होते आणि तेव्हा मी सिलेक्टही झाले होते, पण काही कारणांमुळे ते काम पुढे गेलं नाही. पण तेव्हापासनं आणि ह्याच सेटवर इथेच आणि तेव्हा कुठेतरी मॅनिफेस्ट केलं होतं, की इथे येऊन मी कधीतरी काम करीन आणि मला वाटतं मॅनिफेस्टेशन वर्क्स असं आपण म्हणतो, येस. ते हे असं. आणि याच्या आधी मी जो एक चित्रपट केला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, त्याचंही शूटिंग अगदी इथे पलीकडे झालंय. म्हणजे माझ्या सेटच्या थोडंसं अलीकडे लेक आहे, फिल्म सिटी लेकचं, तिथे ते शूट झालंय. त्यामुळे फिल्म सिटीशी असं नातं आधीपासूनच आहे. त्यामुळे सेट माझ्यासाठी नवीन नव्हता. मला सगळं माहिती होतं सेटवरचं आणि कसा सेट असेल, इकडे जंगल आहे किंवा मेकअप रूम्स तिकडे आहेत, तिकडे वाडा आहे मोठा. सो हे सगळं माहिती होतं. सो त्या माहीत असलेल्या ठिकाणीच मी शूट करते याचा मला आनंद आहे. बरं, लहानपणापासून ऍक्टिंगचीच इच्छा होती? हो. सिरियसली? हो. म्हणजे मला तरी आठवत नाही, की मी दुसरं काही बनण्याचं विचार केला. स्वप्न बघितलंय असं मला तरी वाटत नाही. बरं, का पण? आणि कोणाला फॉलो करायची स्पेशली? अ, खरं सांगायचं तर मला ना आठवत नाही अगं आता, की मी कधीपासनं हे स्वप्न बघायला लागले. पण जेव्हापासनं मला आठवतंय, मला ह्याच फील्डमध्ये काम करायचं होतं. मग कॅमेरा समोर असेल, कॅमेरा मागे असेल, काहीही. पण ह्याच फील्डमध्ये यायचं होतं आणि ह्याची सुरुवात झाली मी 5वीत होते तेव्हापासून. ओके. मी माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक केलंय 5वीत असताना आणि तेही इतकं गोड पद्धतीने झालं. म्हणजे मी मुलींच्या शाळेतली पुण्यात नुमवी मुलींची प्रशाला असं माझ्या शाळेचं नाव. तर नुमवी शाळेत आमच्या शाळेत अशी म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या शाळांमध्ये अशी पद्धत असते, की वाढदिवस होता तेव्हा सिव्हिलमध्ये जायचं. सिव्हिल ड्रेस येस. कॉम्पिटिशन असल्यासारखं सिव्हिल ड्रेसमध्ये जायचं छान. आणि एके वेळी कसे 2-2, 3-3 मुलींचे असायचे. सो आपण किती छान ड्रेस घालून जाऊ ते एक फार असायचं तेव्हा. तर मग एक छान अशी रेडी होऊन मी गेले आणि वर्गातल्या प्रत्येक मुलीला मग चॉकलेट्स वाटायची. अशी एक ती प्रथा टाइप्स ते होतं, की प्रत्येकीला चॉकलेट द्यायचं. मग आपली जवळची कोण मैत्रीण असेल तर तिला मग 2 चॉकलेट्स देणार. मग प्रत्येक वर्गातल्या टीचर्सना जाऊन चॉकलेट देऊन यायचं. म्हणजे येस. शाळा फिरायला आपल्याला येस. मिळायची. तर 5वीत असताना कसं सगळं नवीन होतं, कारण नुकतीच त्या शाळेत भरती झाली होती. तर मग गेले आणि 8वी एला आमच्या धनश्री जोशीबाई होत्या. तर मी गेले, त्यांच्या हातावर चॉकलेट ठेवलं, नमस्कार केला आणि धनश्री जोशीबाईंनी मला विचारलं, की "तू नाटकात काम करशील?"
आणि मी विदिन अ सेकंड हो एवढंच क्या बात बोलले है. आणि दुसऱ्या दिवशी मी नाटकात काम करत होते. सो हा इथून माझा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर मग काय मग नाटक, वक्तृत्व स्पर्धा आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स असायच्या तशा. पथनाट्य असेल किंवा डान्स कॉम्पिटिशन असेल. गाण्यात मात्र मी कधी भाग नाही घेतला. पण बाकी सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये मी असायचे आणि मग तेव्हाच कुठेतरी ठरलं माझं, की मग आपण ह्या क्षेत्रातच पुढे करिअर करूया. त्या मॅमशी अजूनही कॉन्टॅक्ट हो, आहे त्या? हो, हो. कालच आमचं खूप छान बोलणं झालं. त्या USA असतात ओ आत्ता. वाव. पण त्या रोज सीरियल आनंदाने बघतात आणि त्यांना खूप कौतुक वाटतं खरंच. आणि अजूनही प्रत्येक अशा लोकांची माझा कॉन्टॅक्ट आहे याचं मला खूप समाधान आहे, की मी तो कॉन्टॅक्ट मेंटेन करू शकली आहे. कारण मी फार वाईट आहे कॉन्टॅक्ट मेंटेन करण्याबाबत. बरं, मला तुझं फॅमिली बॅकग्राऊंड जाणून घ्यायचं आहे. म्हणजे कोण-कोण आहे घरात आणि फॅमिली बॅकग्राऊंडमधून कोणीच फिल्म इंडस्ट्रीशी जोडले गेलेलं नाहीये, नाही, राइट? नाही, नाही. बेसिकली माझी जॉइंट फॅमिली आहे. माझ्या घरात म्हणजे माझी आई आणि माझ्या मावशी ह्या सख्ख्या बहिणी, सख्ख्या जावा आहेत. त्यामुळे आमचं ते असं एकत्र कुटुंब मी लहानपणापासून एकत्र कुटुंबातच वाढली गेली आहे. त्यामुळे खरं तर मी एकुलती एक आहे. पण मला 2 मोठे भाऊ म्हणजे सख्खे नसले तरीसुद्धा सख्खे चुलत 2 मोठे भाऊ आणि 1 बहीण आहे. त्यामुळे माझं असं मी सगळ्यात शेंडेफळ असल्यासारखंच आहे. त्यामुळे माझे लाडही खूप ते होतात. दोघेही या तिघही या नाही, क्षेत्रातले. नाही, नाही. माझी बहीण सायकॉलॉजिस्ट आहे. एक भाऊ आहे तो वकील आहे आणि दुसरा भाऊ आहे तो अकाउंट्सची वगैरे कामं करतो. तो बॅक एंडला कामं करतो अकाउंट्स आणि हे फायनान्सेस सांभाळतो. सो या क्षेत्रात सो येताना घरातल्यांचं की "अगं, का पण? आहेत की आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स. तर हे क्षेत्र का?" असे प्रश्न विचारले की नाही? विचारले डेफिनेटली. पहिल्यांदा असं वाटायचं घरातल्यांना, की नाही, नाही ही फक्त नाटक मी पुण्यातनं बाय द वे 7 वर्ष नाटक करते. सो नाटक करत असल्यामुळे त्यांना असं वाटायचं, की ठीक आहे ही नाटक करेल आणि मग एका पॉइंटला कंटाळेल आणि मग म्हणेल, की आता बास आता मी काहीतरी जॉब करते किंवा काय. पण माझं शिक्षणही BA संस्कृत मी झाले. सो त्यांना असं वाटायचं, की संस्कृतमध्येही काहीतरी करेल. मग पुढे जाऊन कदाचित PhD पर्यंत जाईल. पण मी असं काही केलं नाही. आणि मग जसं नाटक अजून करत गेले आणि मग नाटकांमध्ये बक्षिसं मिळत गेली, नंबर यायला लागला आणि मग अशा ओळखी वाढायला लागल्या आणि मग आपोआपच कामं पुढची मिळत गेली. त्यामुळे मग घरच्यांनाही असा प्रश्न नाही पडला, की आता का बाई हे करतीयेस? म्हणजे त्यांनी खूप सपोर्टच केला पहिल्यापासून. म्हणजे आधी कोणी सिरियसली घेतलं नाही आणि मग नंतर जेव्हा मी सीरियस होतीये हे कळलं, तेव्हा मग घरचेही सिरियसली घ्यायला लागले सगळं आणि सगळ्यांनी मला सपोर्ट केला. सो आता ते लोक खूप जास्त खुश असतील हो, हो. डेफिनेटली. कारण की आदिनाथ आहे एका हो, साईडला, एका हो. साईडला तू आहेस. ही फ्रेमच खूप घरच्यांसाठी वेगळे एकदम डोळे म्हणजे भरून असणार हो, आहे. हो. अगदीच. कारण आत्तापर्यंत मी सुद्धा आणि सगळ्या घरातल्यांनी सुद्धा अशा लोकांना फक्त टीव्हीमध्ये बघून आम्ही मोठे झालो म्हणजे. डेफिनेटली. त्यामुळे जेव्हा सेटवर सुद्धा घरातले येतात, माझी आई येते मोस्टली, मावशी येते. सो त्यांनाही हे बघून खूप छान वाटतं, की अरे ह्यांना तर आपण इकडे पाहिलं होतं आणि आज मुलगीच आपली त्यांच्याबरोबर काम करतीये. सो ही खूप आनंदाची गोष्ट आहे घरातल्यांसाठी सुद्धा आणि बरं, अभिमानाची गोष्ट आहे. बरं. आता मालिका सुरू आहे. हिंदीमधला तुझा मराठीमधला हा प्रवास तर सुरूच राहणार आहे. पण हिंदीमध्ये जर कोणासोबत काम करायचं असेल, एक ड्रीम असतं ना, की ह्याच्यासोबत काम करायची हो, इच्छा आहे. हो, हो. कोण आहेत? मला खूप आधीपासून सिद्धार्थ मल्होत्रा आवडतो. ओहो! त्यामुळे माझी खूप इच्छा आहे, की त्याच्याबरोबर एखादा सीन तरी करायला मिळाला ना, तरी मला खूप आवडेल. आणि अर्थात शाहरुख खान, अमिताभ बच्चन म्हणजे ही तर नावं म्हणजे माझी लिस्ट तशी खूप मोठी आहे. पण खूप खूप असं वाट बघते म्हणजे ती सिद्धार्थ मल्होत्राबरोबर काम करायची. क्या बात है! बरं, तू इथे एकटी राहतेस? फॅमिली माझी येऊन जाऊन असते. म्हणजे माझा भाऊ वकील आहे, त्यामुळे त्याला मोस्टली यावं लागतं हायकोर्टला. सो मग तो येऊन जाऊन असतो आणि आई माझ्याबरोबर बऱ्यापैकी वेळ असते इथे. सो डेलीचं तुझं रुटीन जे आहे म्हणजे स्वतःचं जेवण आणि या सगळ्या गोष्टी त्या कशा मॅनेज करते? खूप मोठा टास्क आहे हा माझ्यासाठी. म्हणजे आई असते तेव्हा तर अर्थात आईच्या हातचं सगळं मला छान आयतं निवांत राजकुमारीसारखं सगळं मला ट्रीटमेंट मिळते. पण ज्या क्षणी आई माझी पुण्याला निघून जाते तेव्हापासनं मग मला घरातली सगळी कामं करावी लागतात. म्हणजे घर झाडून घेणं, भांडी घासणं, सगळं बेड स्वतःचाच एक तर बेड मी तर माझाच लावते. पण कपडे धुणं कारण मी इकडे काही वॉशिंग मशीन वगैरे फारसं वापरत नाही. कारण एकटीला असं कितीसं लागतंय. सिरियसली तू सो या टाईममध्ये सुद्धा 2026 मध्ये हाताने कोण कपडे धुतं? काय मजा वाटते मला त्यात. कारण आत्तापर्यंत आयुष्यात हे कधीच केलं नव्हतं. घरी कसं सगळं आहे वॉशिंग मशीन आहे किंवा कधी-कधी मावशी असतात, तर मग त्या सगळं करून देतात आणि किंवा माझ्या मते ती एक वेगळी एक्सरसाइज हो, आहे. हो, हो. मी म्हणते हे मेडिटेशन आहे. म्हणजे तुम्हाला फक्त आयुष्यात वेळ मिळाला आणि तुम्ही तुमची कामं स्वतःची स्वतः केलीत ना, तर ह्याच्या इतकं उत्तम तुम्हाला अजून म्हणजे काही नाही असं मला वाटतं.
की क्या खूप मजा येते आपली कामं आपण करण्यात. आणि त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी पुन्हा काळजीपूर्वक वापरतो. म्हणजे मी माझी जीन्स इतकी वेळा मी आधी कुठेही जायचे, कशीही बसायचे, की काय जीन्स नाही ठीक आहे वॉशिंग मशीनला लावता येईल. पण आता मी असं करत नाही. मी 10 वेळा कुठेतरी बसण्याआधी मी 10 वेळा विचार करते, "अरे यार नको माझी जीन्स मळेल, मी ते बसत नाही. मी आपली उभी ठीक आहे." त्यामुळे हो. अशी पण एक स्वतःच्या बाबतीत आपण खूप सतर्क होतो. काळजी घ्यायला सुरुवात करतो आपण आपली असं मला वाटतं. आणि मुळात म्हणजे घरात ज्या म्हणजे संसार सुरू झाला की तेव्हा त्या मुलीला हो. घरात काय काय पाहिजे हे तेव्हा कळतं. पण तुला तर हे आत्तापासून लग्न आधीपासून या सगळ्या गोष्टी हा की घर संसारच आहे माझा हा एक. म्हणजे प्रत्येक अभिनेत्री ज्या एकटीचा एकट्या संसार आहे हा. राहतात इकडे त्यांच्यासाठी हा संसारच हो, आहे. हो, हो. सो त्या गोष्टी पण ब्लिंकिट करणं किंवा मग ऑर्डर ऑनलाईन करणं ते करतेस की जाऊन प्रत्यक्षात विकत घेते? काय कुठलं मला परवडतं? दोन्ही खरं तर तेवढंच पडतं आजकाल. पण मला स्वतःला प्रत्यक्ष जाऊन घेऊन यायला जास्त आवडतं. पण मला ते जमत नाही. मला आई लागते माझी. त्यामुळे मी आपली लहान मुलीसारखी आईचा हात धरते आणि मग आई असताना तिच्याबरोबर जाऊन गोष्टी घेऊन येते. आणि नाहीतर मग काय ब्लिंकिट हा ऑप्शन आहेच आहे. बरं जेवण आईच्या हातचं जेवण भले ते अरे विषय. काहीही असो वरण भात जरी असलं तरी हो, ते हो, आईच्या हो. हातचं काही, पाहिजे. काही. सो तुझी फेवरेट डिश आईची कोणती म्हणजे आईने बनवलेली? सगळं. एकतर मी प्रचंड फूडी आहे त्यामुळे आणि मला जेवढं घरातलं खायला लागतं तितकंच मला बाहेरचंही खायला आवडतं आणि Okay. मला मी काहीही खाऊ शकते. त्यामुळे मला मोस्टली आईच्या हातचं तर सगळंच आवडतं. पण त्यातल्या त्यात ती ना अप्रतिम पालेभाज्या करते. म्हणजे आईच्या हातच्या ज्या ज्या पद्धतीने ती करते तशा मी आत्तापर्यंत कुठेच खाल्ल्या नाही आहेत. त्यामुळे मला तिच्या पालेभाज्या एस्पेशली लाल माठ. लाल माठ ही माझी हो. सगळ्यात आवडीची भाजी आहे. सो लाल माठ मला जास्त आवडतं आईच्या हातचं. आणि काय माझी आई मासे पण खूप छान करते. ओ सो ओ मासे ओके. पण मला खूप आवडतात. सो मुंबई पुण्याचा हा प्रवास आहे हा तू आता तर तुला सुट्टी खूप कमी मिळत असेल हो. पण महिन्यातून दोनदा तीनदा किती वेळा जातेस? 2-3 दिवस तर मिळते. पुण्याला? पुण्याला नाही पुण्याला माझं जाणंच होत नाही. मी मी शेवटची आत्ता 2 दिवस सुट्टी घेऊन गेले खरं तर. मी पहिल्यांदा सुट्टी घेतली आणि मी अगदी 1 दिवस जाऊन आले खरं तर. पण मी खूप मिस करते पुण्याला जाणं. म्हणजे मी पुण्यात असताना अशी खूप मला फिरायची पण खूप आवड आहे आणि पुण्यात कसा माझा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप आहे. आमचा नाटकाचा ग्रुप आहे. त्यामुळे कसं कट्टा एक असतो ना प्रत्येकाचा, तसे आमचे खूप कट्टे आहेत माझे वेगवेगळे कट्टे माझे ठरलेले आहेत. सो ते मी खूप मिस करते, पण नाही होत आता जाणं. आता 4 दिवसाची सुट्टी जे प्रोडक्शन वाल्यांनी दिली तर घरी पळेन मी त्या क्षणी मी बॅग टाकीन आणि मी आहे तशी पळीन घरी. घरी तर जाशीलच पण हो. त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठे जायला आवडेल? मला गोव्याला खूप जायला आवडेल. म्हणजे आमचं गोवा हे माझं मी ज्या ठिकाणी राहते मी गोव्याची आहे मुळात. ओके. तर मी गोव्यात फोंडा नामक एक गाव आहे. त्या फोंड्यात बांदिवड्यात मी राहते आणि मला असं वाटतं की मला तिकडे जायला आवडेल. कारण वेस्टर्न गोवा खूप लोकांना म्हणजे सगळ्यांनाच ऑलमोस्ट माहिती आहे. पण हे जे ट्रेडिशनल गोवन पद्धती काही आहेत आणि गोव्यात जी मराठी माणसं आहेत, गोव्यातली मंदिरं, तिथली जी संस्कृती आहे, ती मला खूप जास्त आवडते. तर मला अगदीच असं 4 दिवस सुट्टी मिळाली आणि कुठे वेगळीकडे जायचं प्लॅन जर असेल, तर मी गोव्याला जाईन. बरं स्पिरिच्युअल किती आहेस? किती देवांना मानतेस आणि अं, कसं काय तुझं रुटीन? त्या बाबतीत कसं रुटीन आहे? खरं सांगायचं तर मी आधी फार नव्हते. म्हणजे मला असं वाटतं की वय वाढतं ना, तशी ही मॅच्युरिटी येत जाते. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा मी केला आणि तेव्हापासनं ना काही गोष्टी अशा जाणवत गेल्या मी म्हणेन. म्हणजे मी अजिबात असं म्हणणार नाही की मी खूप स्पिरिच्युअल आहे किंवा काय, पण काही गोष्टी असतात त्या असतात. आणि मला असं वाटतं की तो ना प्रत्येकाला त्याचा त्याचा एक्सपिरियन्स आला ना, की त्या कळतात. म्हणजे कुठलंही मला आत्तापर्यंत घरातनं कुठलंही कंपल्शन नाही, की "नेहा पाया पड" किंवा "असं करत राहा, हे खाऊ नको, असं करू नको." नाही. मला स्वतःलाच असं वाटतं, की नाही आता मी शंकर भक्त आहे. मला खूप असं शंकराशी ऑब्सेशन आहे मला खूप. मला खूप आवडतो शंकर बाप्पा. तर त्यामुळे मग मी जर नॉनव्हेज खात असेन, तर मी कधी सोमवार मोस्टली पाळते. मी कधी सोमवारचं खात नाही किंवा मोस्टली जेव्हा चतुर्थी वगैरे असते आता उपवास करणं शक्य होत नाही, पण मला आवडतं उपवास करायला. कारण अर्थात त्याच्यामागे सायन्स तर वेगळं आहेच आहे. पण त्या ज्या पद्धती आहेत, त्या ट्रेडिशनल आहेत आणि त्या आपल्याकडे का आहेत, हे जेव्हा तुम्हाला कळायला लागतं ना, तेव्हा तुम्ही आपोआप त्या वाटेने जायला लागता, असं मला वाटतं. आवर्जून वर्षातून कोणत्या मंदिरात जातेस? आवर्जून जाते? मी मोस्टली शंकराच्या मंदिरात जाते. कुठल्या?
पुण्यामध्ये सिंहगड रोडला राजाराम पूल आहे, तिथे एक शंकराचं मंदिर आहे. ते मला प्रचंड आवडतं, तिथे जाऊन शांत वाटतं. नाहीतर ओंकारेश्वर म्हणून आहे जे शनिवार पेठेत आहे, ते मंदिर मला खूप आवडतं. आणि मुंबईत आल्यापासनं मी स्वामींनाही अचानक मानायला लागले. म्हणजे मला माहीत नाही काय, पण आम्ही सगळे माझी ग्रुप माझा सगळा नाटकांचा आम्ही 2 वर्ष झाली गिरनारला जातोय. सो गिरनारला जाऊनही काही असे वेगवेगळे अनुभव आम्हाला आले. तेव्हापासून मी दत्तगुरूंनाही मानायला लागले, वा. स्वामींनाही. म्हणजे माझ्या घरातही स्वामींची एक खूप प्रेम आहे, जी मला माझ्या मित्रानं दिली आहे. सो मी ते पण मानायला लागले. त्यामुळे मुंबईत आल्यापासून पार्ल्यात जो स्वामींचा मठ आहे, मठ आहे. तिथे मला जायला आवडतं. पार्लेश्वरला जाऊन मी बसते, कारण अर्थात गणपती बाप्पा हे तर सगळ्यांचं लाडकं दैवत आहे आणि शंकरही तिथे आहे. त्यामुळे मला पार्लेश्वरलाही जायला खूप आवडतं. क्या बात आहे. बरं, ऍक्टिंगच्या व्यतिरिक्त आतमध्ये एक छोटासा एक म्हणतात ना, आतमध्ये एक काहीतरी बालिश किडा असतो आपल्यामध्ये. सो तू मस्तीखोर खूप आहेस हे मी ऐकलं मेकअप रूम मध्ये. सो अजून कोणकोणत्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या हिडन आहेत तुझ्यामध्ये? बापरे! आहेत तशा, पण त्यात मला मी पुण्यात असताना व्हॉईस ओव्हर डबिंगही करायचे. त्यामध्ये मी मोस्टली कार्टूनचे आवाज किंवा लहान सिरियसली? मुलांच्या आवाजात मी डबिंग बऱ्यापैकी केले आहे मग आम्हाला आत्तापर्यंत. ऐकायला आवडेल सो प्लीजच. चालेल. तू माझ्याशी गप्पा मार हवं तर मी तुला लहान मुलांच्या आवाजात उत्तरं देते. बरं, आज पूर्ण दिवसभर काय काय केलंस? मी आज सकाळी उठले आणि मी आवरलं आणि मी सेटवर आले आणि मग मी आता शूटिंग करते. कसं वाटतंय? मला खूप मज्जा येते माहिती का? कारण ना आता आम्ही खूप छान छान सिक्वेन्स शूट करतोय आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आता आमच्या सिरियलमध्ये काय काय होतंय. सो तुम्ही बघताय ना आमची मालिका? बघा तुम्हाला मज्जा येईल. बरं, आता या क्षणी जर आईने येऊन सरप्राईज दिलं, हां. मला कसं? खूप मज्जा येईल. मला माझ्या आईची खूप आठवण येते. मला खूप आवडेल माझी आई आली इथे तर. बरं, आईसाठी एखादं काही म्हणायचं असेल तर काय म्हणशील? काय नाही म्हणणार आईसाठी. ती आहे तर मी आहे. म्हणजे मी या आवाजात गाते. जर ते एक गाणं आहे ना, तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है, तू ना तो घर घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता. सो आई एक तुझ्यासाठी खूप म्हणजे प्रत्येकासाठी आई म्हटलं की एक हार्ट टचिंग मुमेंट आहे हो. तो. म्हणजे तिथे आपण कोणीच स्पर्श नाही करू शकत त्या ते नाव काढलं की. सो तुझ्यासाठी प्रत्येकासाठी आई एक विश्व असतं. सो आई म्हटलं की आईला घेऊन तुला कुठे फिरायला जायला आवडेल किंवा आईसाठी काय करायची इच्छा आहे? तुला खरं सांगू, माझ्याकडे ना 2 आई आहेत. म्हणजे एक माझी आई आणि एक माझी मावशी. Yes. कारण माझी आई जेव्हा जॉब करायची तेव्हा मी माझ्या मावशीकडे लहानाची मोठी झाली आहे. आणि मी आत्तापर्यंत म्हणजे मला हे बाकी ठिकाणी आता बोलावं लागतं, कारण माझ्याकडे पर्याय नसतो. पण मी माझ्या मावशीलाही आईच म्हणते. म्हणजे तिचं नाव आहे संगीता आणि माझ्या आईचं नाव आहे सुनीता. तर मी माझ्या मावशीला संगीताई म्हणते. अ, त्यामुळे ना मला त्या दोघींना घेऊन एवढं केवढं फिरता येईल, जिथे कुठे त्या दोघी माझ्यासोबत असतील, तिथे मला म्हणजे मी त्यांच्याशिवाय जगू नाही शकत खरं सांगायचं तर. म्हणजे अर्थात कोणीही आपल्या आईशिवाय जगू नाही शकत. पण ह्या दोघी असल्यामुळे ना खूप मोठा सपोर्ट आहे माझ्या आयुष्यात आणि कॉन्फिडन्स असतो आपली आई म्हणजे. असं माझ्याकडे 2 भरभक्कम कॉन्फिडन्स आहेत असं मला वाटतं. येस, थँक यू सो मच. येस. थँक यू. थँक यू.